हॅलो स्टुडंट, गुड इव्हनिंग. तर आपण पाठीमागच्या पिरियडमध्ये कशाविषयी माहिती पाहिली? ॲटॉमिक साईज इन स्पेशली इन पिरियड. म्हणजे आपण अणूचा आकार हा आवर्तनाबद्दल याच्याविषयी डिटेल स्टडी केली किंवा डिटेल आपण डिस्कस केलं गेलं. परंतु आजच्या पिरियडमध्ये सुद्धा आपल्याला काय पाहायचं आहे? ॲटॉमिक साईज इन स्पेशली इन ग्रुप, गणामध्ये. मग आता आपल्याला रिमाइंड करावं लागेल व्हॉट इज मीन बाय ॲटॉमिक साईज, व्हॉट इज द युनिट ऑफ ॲटॉमिक साईज. म्हणजे आपण अणूचा आकार, फर्स्टली आपल्याला हे लक्षात येणं गरजेचं आहे. ॲटॉमिक साईज डिटरमाइंड बाय इट्स रेडियस. आपण कशावरून निश्चित करतो? तर त्याच्या त्रिज्येवरून निश्चित करतो. मग डेफिनेशन आपल्याला रिमाइंड करावं लागेल की फॉर अन आयसोलेटेड ॲटम द डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ न्यूक्लियस अँड इट्स आउटरमोस्ट सेल नोन ॲज ॲटॉमिक साईज अँड युनिट ऑफ ॲटॉमिक साईज दॅट इज पिकोमीटर, इन शॉर्टली पी. हे आपल्याला रिमाइंड झालं तर आपल्याला पुढच्या बाबी क्लिअर करता येईल. मग पिरियडमध्ये कशा प्रकारे झाले त्याच्याबद्दल आपण रिसेंटली पिरियडमध्ये डिस्कस केलं गेलं. परंतु टिल आता सध्या स्थितीला आपण जर पाहिलं गेलं की आपल्याला ग्रुपमध्ये कशा प्रकारे ॲटॉमिक साईज इन्क्रीज होते का डिक्रीज होते याच्याबद्दल डिस्कस करतात. ओके स्टुडंट, म्हणजे ॲटॉमिक साईज लुक ॲट ऑन board. What do you see? Firstly, you can easily see one table and some question given below from this above table. म्हणजे आपल्याला काही एक तक्ता दिला गेलेला आहे की त्याच्यामध्ये सम एलिमेंट्स, त्याच्यामध्ये काही मूलद्रव्य दिले गेले फ्रॉम इट्स रेडियस, त्याच्या त्रिज्येनुसार ती त्रिज्या सुद्धा आपल्याला इंडिकेट केली गेली आणि काही क्वेश्चन दिले गेले आणि त्या क्वेश्चनला अनुसरून आजचे मुद्दे आपल्याला क्लिअर करायचे फॉर स्पेशली इन अ ग्रुप, गणाबद्दल. की त्याच्यामध्ये नेमकं व्हॅरिएशन किंवा कशा प्रकारे त्याच्यामध्ये सुद्धा प्रॉपर्टीज चेंजेस होतात वगैरे. ओके स्टुडंट, तर फर्स्ट क्वेश्चन, बाय रेफरिंग टू द मॉडर्न पिरियडिक टेबल फाइंड आउट द ग्रुप्स टू विच अबव द एलिमेंट्स बिलॉंग. लुक ॲट ऑन बोर्ड. फर्स्टली टेबल, व्हाट डू यू सी? Some element and its atomic radius, potassium, sodium, rubidium, cesium or lithium are all these elements and its atomic radius given from its unit that is picometer, त्याच्या एककानुसार दिली गेलेली आहे. प्रश्न काय म्हणतोय की फाइंड आउट द ग्रुप्स टू विच अबाव द एलिमेंट्स बिलॉंग. मग आता आपल्याला रिमाइंड करावं लागेल, सारखं म्हणतोय मी, आपल्याला काय लक्षात येणं गरजेचं आहे? तो मॉडर्न पिरियडिक टेबल आपण पोस्ट मॉडर्न त्याचा करतो एकदम ग्रुपनुसार असेल, पिरियडनुसार असेल. फर्स्ट 20 एलिमेंट इट्स व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट फॉर 10th क्लास. एक्झामच्या दृष्टीने सुद्धा आपल्याला 20 तर खूप गरजेचे पडायला लागले. मग आपण दाखवले गेले मग हे कोणत्या गणामधील मूलद्रव्य असतील हे लक्षात येणं गरजेचं की आर ऑल दिस एलिमेंट. मग फर्स्ट ग्रुप हायड्रोजन, लिथियम, सोडियम, म्हणजे हे आपल्याला एलिमेंट्स पाहायला मिळतात. मग त्याच्यामध्ये लिथियम असेल, सोडियम असेल, रुबिडियम असेल, पोटॅशियम असेल, सेसियम असेल. आर ऑल दिस एलिमेंट प्रेझेंट इन फर्स्ट ग्रुप. फर्स्ट ग्रुप ही पोझिशन जर पाहिली गेली तर. आणि व्हॉट आर द अनदर फीचर ऑफ दिस फर्स्ट ग्रुप एलिमेंट प्रेझेंट इन मॉडर्न पिरियडिक टेबल? इट इज अल्कली मेटल, means most reactive elements. हे सगळे जास्त क्रियाशील मूलद्रव्य आहेत. हे एक आपल्याला त्याच्याबद्दल फीचर बारकाईने पाहणं गरजेचं आहे. ओके स्टुडंट, नेक्स्ट अनदर वन क्वेश्चन, आर इन द अबव एलिमेंट वर्टिकली डाउनवर्ड्स इन अँड इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक रेडिया. ॲटॉमिक रेडिया आपल्याला काय करावं लागणार आहे? वर्टिकली डाउनवर्ड्स बाय इट्स इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक रेडिया. जे उभे असतात व्हर्टिकल कॉलम नोन ॲज ग्रुप, ते आपल्याला इंडिकेट करावं लागतील की हे कशा प्रकारे, कारण हे काय केली गेली, ही विसंगती केली गेली. सिक्वेन्सली नाही, आपल्याला पिरियड नाही बघायचा, आपल्याला काय बघायचं? ग्रुप बघायचा. व्हर्टिकली म्हणजे वरतून खाली यायचं आपल्याला. स्पेशली आपल्याला काय बघाल? इन्क्रीजिंग ऑर्डरने जायचं आपल्याला. कशा? इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक रेडिया. फर्स्ट एलिमेंट कोणता येऊ शकतो? आपल्याला सगळ्यात अगोदर का इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणल्यानंतर लिथियम, वाढत्या क्रमाने जावं लागेल. लिथियम, then another one
lithium, sodium. Next another one, potassium, lithium, sodium, potassium, rubidium or cesium are these all the elements present in first group by its atomic increasing order of its atomic radii or radius. How does this happening? हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं की इन्क्रीजिंग ऑर्डर हे कशा प्रकारे असं घडलं. कारण हे लास्ट क्वेश्चन त्याच्याबद्दल दिला गेलेला आहे, आपण तिथं डिस्कस करूया. फक्त इथं क्वेश्चन काय विचारलेला होता की अरेंज द अबव एलिमेंट व्हर्टिकली डाउनवर्ड इन एन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक रेडियाई. या स्वरूपामध्ये आपल्याला इंडिकेट करता येऊ शकतं. लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम और सीसियम आर दी increasing order of their atomic radii. Okay student, next another one question. Third, does this arrangement match with the pattern of the group first of the modern periodic table? Yes. हे जर आपण सगळी जर एलिमेंट जर पाहिली गेली तर ही मूलद्रव्ये आपल्याला कशामध्ये पाहायला मिळतात? फर्स्ट ग्रुप. All these arrangement match with the pattern of the group first of the modern periodic table from its special atomic radius, increasing order of their atomic radius. Next another one question, which of the above elements have the biggest and the smallest atom? ह्याच्यामधला सगळ्यात बिगेस्ट आणि स्मॉलेस्ट कोणता असेल हे बारकाईने बघणं गरजेचं. कारण इथं जर आपण जर स्पेशली बघितला तर हा जर पाहायला गेला लिथियम विथ lithium element has smallest element. म्हणजे हा कसा सापडतो आपल्याला? सगळ्यात लहान आहे आकार by as compared to cesium. It's a biggest element. Cesium has biggest element. From this above vertically element arranged element in the group. म्हणजे गणामध्ये आपण जर विचार केला गेला तर त्याच्यातला लहान कोणता मोठा कोणता. ओके स्टुडंट, नेक्स्ट अनदर वन क्वेश्चन. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला फायनली डन करायचा आहे की तो शो करतोय कोणत्या स्वरूपामध्ये की व्हॉट इज द पिरियडिक ट्रेंड ऑब्झर्व्ड इन द व्हेरिएशन ऑफ ॲटॉमिक रेडियाई डाऊन अ ग्रुप. म्हणजे गणामध्ये ज्यावेळेस तुम्ही वरतून खाली येतात त्यावेळेस तुम्हाला व्हेरिएशन कशा स्वरूपामध्ये पाहायला मिळतं. जसं आपण पिरियड मध्ये बघितलं, आवर्तनामध्ये कशा स्वरूपामध्ये बघितलं की सेल सेमच राहते, कक्षा एकच राहते, फक्त काय होतात त्याच्यातले इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय होतात वाढतात. म्हणजे आकार वाढतो का? नाहीये. हे जरा आठवा थोडस. आवर्तनामध्ये आकार वाढत तर उलट काय होतंय तर आकार कमी होतोय. atomic size decreases from same period from the above all the element present in same period. Atomic size decreases when we go from left to right. डावीकडून उजवीकडे जाताना आकार काय होतोय कमी होतोय. बट then next another one group and in same totally vice versa त्याच्या पूर्ण विरुद्ध होते. How does this happen? Look at firstly lithium element. What is the atomic number of lithium atom of an element? 3 means Kl M or lastly M. In electronic configuration of the lithium atom, 2 electrons present in first cell, that is K cell. Then last, how many? Only 1. 2 plus 1 3. It's only 3 electron and last orbit 1 electron. Means then by as compared to sodium. Sodium ची जर पाहिलं 11, 2, 8 and last 1. Means added the another one cell in same group. हे लक्षात घ्या आपल्याला की 2 1 म्हणजे याची जर कक्षा पाहिली लिथियमची तर ती L नी कंप्लीट झाली. नेक्स्ट अनदर वन सोडियम ॲटम. काय पाहायला मिळते आपल्याला
another one cell added from this same group. But काय पाहायला मिळतं? But next another period means first period, second period, third, fourth, fifth. आपल्याला हे पिरियड काय व्हायला चेंजेस व्हायला हे लक्षात ठेवावं लागेल आपल्याला. सोडियम जर पाहायला गेला नेक्स्ट अनदर वन पोटॅशियम 19 2 8 8 and 1 K L M and M. हे लक्षात घ्या की काय एक्झॅक्टली इथं आपल्याला काय पाहायला मिळायला लागलेलं आहे की जो शेवटचा जो क्वेश्चन दिला व्हॉट इज द पिरियड ट्रेंड ऑब्झर्व इन द व्हॅरिएशन ऑफ ॲटॉमिक रेडियाई डाऊन अ ग्रुप. गणामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं? When we go in group by means of in a downward direction, atomic size increases. Why? Because atomic radius increases. कारण इथं atomic radius अणुची त्रिज्या काय व्हायली वाढायला लागली. How does this happening? Because new added cell from this whenever we go top to bottom in a group. म्हणजे गणामध्ये जर पाहिलं वरतून खाली ज्यावेळेस जातो त्यावेळेस काय व्हायला सेल जी आहे कक्षा वाढायला लागली. म्हणजे याचा अर्थ काय व्हायला लिथियमच्या बाबतीत हे न्यूक्लियस झालं आणि याचे पहिल्या ऑर्बिट मध्ये किती येतं? जर आपण जर स्पेशली पाहिले गेले तर 2 आणि लास्ट वन मध्ये किती येतं? ओन्ली 1 इलेक्ट्रॉन मीन्स K or L. बट सोडियम याच्या बाबतीत जर पाहिलं गेलं तर नेक्स्ट अनदर वन K L and M ऑर्बिट ॲडेड मीन्स मग आपल्याला रिमाइंड करावं लागेल की व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ॲटॉमिक साइज फॉर एन आयसोलेटेड ॲटम. द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस ऑफ ॲटम टू इट्स आउटरमोस्ट सेल नोन ॲज ॲटॉमिक साइज. ओके स्टुडंट, तर ह्या बाबी क्लिअर झाल्या तरच तुम्हाला म्हणजे कन्फ्युजन मध्ये क्वेश्चन पडणार आहे की पिरियड अँड ग्रुप गणामध्ये आवर्तनामध्ये काय करतं. स्पेशली कशाबद्दल चाललंय? ॲटॉमिक साइज स्पेशल. मग दोन कन्फ्युजन होऊ शकतात, शुअरली होणार आहेत एक्झामच्या दृष्टीने. When we go in a period from left to right, atomic size decreases. Why? Because same cell added to electron. Therefore, in nucleus of an atom, positively charged particles embedded in its and electron from its outermost cell. Therefore, electrons easily pulled from its center. Therefore, atomic size decreases in a period when we go from left to right in period. Okay student, हे झालं पिरियड बद्दल. नेक्स्ट अनदर ग्रुप. व्हाईस वर्सा आपल्या डोक्यात घ्यावं लागणार आहे एक्झामच्या दृष्टीने आणि शुअरली यात काय गफलत होणार आहे. when we go in a group, especially top to bottom, as we go top to bottom, it means that group, what will happen? From specially atomic size means atomic radius increases. Why? Because new added cell. म्हणजे काय होती? एक नवीन सेलनी सुरुवात होती. कशाची? हा जो फर्स्ट पिरियड लिथियम, याच्यामध्ये सगळे जे पिरियड मधले याच्यामध्ये सगळे पिरियड मधले जेवढी कोणती एलिमेंट येणार आहेत त्याची ऑर्बिट जी शेल असणार आहे ते सेम असणार आहे. बट व्हेन वी नेक्स्ट अनदर वन element or especially in period sodium, it's not Kl, M, new added shell means atomic size increases. म्हणजे एक कन्फ्युजन होऊन देऊ नका की ॲटॉमिक जो प्रोटॉन मी पाठीमागच्या पिरियड मध्ये सांगितलं की अणु अंक वाढला म्हणजे अणुचा आकार वाढला. हे असं कुठे घडणार आहे? ग्रुप मध्ये घडणार आहे. पिरियड मध्ये घडल का? एकाच पिरियड मध्ये जी अणुअंक जरी वाढला म्हणजे प्रोटॉन इलेक्ट्रॉनची संख्या जरी वाढली तर इलेक्ट्रॉन संख्या वाढून काही फायदा नाही. कारण एकाच कक्षेमध्ये काय व्हायला लागले ते टोटल इलेक्ट्रॉन काय व्हायले वाढायला लागले. म्हणून उलट त्याच्या
काय घडणार आहे ते पुल्ड अप केलं जाणार आहे न्यूक्लियस जो पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल आहे त्याच्याकडे. परंतु घनामध्ये विचार केला गेला तर ऑलरेडी ॲटॉमिक साईज वाढला जाणार आहे, कारण आपले ग्रुप्स किती टोटल 18 मीन्स 18 गेल्यानंतर परत पुन्हा इकडे यायचं आहे आपल्याला फर्स्ट कडे परत. म्हणजे साहजिकच ऑब्विसली ॲटॉमिक नंबर इन्क्रीज, त्यामुळे काय होणार आहे अणुअंक वाढेल, परंतु कशामध्ये पिरियडमध्ये जरी वाढत गेला तरी अणूचा आकार वाढणार नाही, परंतु ग्रुप्समध्ये काय होणार आहे ऑब्विसली वाढलाच जाणार आहे. ओके स्टुडंट, या दोन बाबी कन्फ्युजनमध्ये टाकणार आहेत पिरियडमध्ये आणि ग्रुपमधल्या ॲटॉमिक साईज बद्दल. ही जी आपण अणूचा आकार आहे ही जी प्रॉपर्टी जी फायनली डन करायची होती ती कोणत्या स्वरूपामध्ये ते क्वेश्चनला अनुसरून केली गेली. तर आजच्या पिरियडमध्ये आपण ॲटॉमिक साईज इन अ ग्रुप कशा प्रकारे वाढती ती पाहिली. नेक्स्ट पिरियडमध्ये आपण मेटालिक अँड नॉन मेटालिक लास्ट प्रॉपर्टी एलिमेंटची जी आहे आणि तिथे आपला हॅलोजन इन ग्रुप, हॅलोजन म्हणून एक पॉईंट आहे छोटासा, तो एक झाला की आपला काय होतो इथं टॉपिक फिनिश होतोय. परंतु आपल्यासाठी खूप मोठी जिम्मेदारी त्याला रिव्हिजन देणं गरजेचं आहे, रिमाइंड करणं गरजेचं आहे मुद्दे आणि नोट्स काढणं गरजेचं आहे. सो ही क्वेश्चन आहे, क्वेश्चन राईट डाऊन करणं गरजेचं आहे, त्याचं आन्सर प्रॉपरली काय होतंय हे आपण ऑब्झर्व करून प्रॉपरली तर तुम्हाला ते आन्सर काय होणार आहे शोधलं जाणार आहे. ओके स्टुडंट, तर इथे आपण थांबूया. थँक्यू.